अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। त्याचप्रमाणे आता स्मार्टफोन सुद्धा आजच्या काळातील मनुष्याची एक मूलभूत गरज बनली आहे। आजकाल घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन असल्याने लहानपणापासून बाळाला सुद्धा स्मार्टफोनची आवड लागते। आजकाल पालक सुद्धा नाईलाजाने त्यांच्या हातात मोबाईल देतात, पण बाळ जसजसे मोठे होते तसतसे त्याचे स्मार्टफोन ॲडिक्शन वाढत जाते। सध्या हीच गोष्ट अनेक पालकांच्या चिंतेचे कारण बनली आहे। मोबाईल हे एक संवादाचे माध्यम राहिलेले नसून वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे, ऑनलाईन खरेदी करणे, मालिका पाहणे यांसारख्या अनेक गोष्टींसाठी मदत करतो। या वाढलेल्या स्क्रीन टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। अलीकडच्या काळात असे दिसून येते की मुलं हट्ट करायला लागले किंवा रडायला लागले की पालक सर्रास फोन त्याच्या हातात देतात। याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे। मात्र आता एका ट्रिकमुळे मुलांचे फोनचे व्यसन अवघ्या 6 मिनिटात सुटू शकते। एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की फक्त 6 मिनिटे वाचन केल्याने तणाव 68% कमी होतो। जसजसे वाचन वाढेल तसतसे तणाव कमी होतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते। परिणामतः अशा प्रकारे मुलांचे मोबाईलचे व्यसनही सुटू शकते। डेव्हिड लुईस यांनी केलेल्या 2009च्या अभ्यासातून हे निदर्शनास आणले आहे। ते ससेक्स विद्यापीठातील संज्ञानात्मक न्यूरोसायकोलॉजिस्ट आहेत। ते म्हणतात, पुस्तक वाचन हे केवळ तुमची एकाग्रताच वाढवत नाही तर तुमच्या सर्जनशीलतेलाही चालना देते। बंगलोर येथील एस्टर CMI हॉस्पिटलचे बालरोग न्यूरोलॉजी सल्लागार डॉक्टर रविकुमार CP यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी त्यांनी जास्त प्रमाणात फोन वापरण्याचे नकारात्मक परिणाम कसे कमी करावे याबद्दल माहिती दिली आहे। वाचन केवळ मनालाच चालना देत नाही तर सकारात्मक विचार आणि आकलन कौशल्य देखील वाढवते। वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो आणि ज्ञानधारणेतही सुधारणा होते, जे शिक्षणासाठी खूप आवश्यक आहे। त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये वाचन समाविष्ट करणे हा एक फायदेशीर पर्याय आहे। त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास प्रोत्साहन देतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।